नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना आपल्या चिकन रेसिपीज खूप आवडतात. त्यासाठीच आज मस्त असं झणझणीत चिकन रेसिपी घेऊन आलेले आहे. इथं मी आज बनवलेला आहे मस्त असा चिकन रस्सा. भरपूर थंडी आहे आणि थंडीमध्ये मस्त अशी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, त्यासोबत असा झणझणीत रस्सा चवीला खूप जास्त छान लागतो. बरं मंडळी, तुमच्या घरातल्यांना आणखी असं वाटत असेल की तुम्हाला तेवढा छान स्वयंपाक जमत नाही किंवा भाज्या आणखी तुमच्या तेवढ्या चविष्ट होत नाही, त्यावेळेस हे झणझणीत चिकन एकदा जरूर ट्राय करा. त्यासाठी इथं मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तर आपण नॉर्मल जे चिकन आहे ते इथं मी घेतलेलं आहे. जर तुम्हाला गावठी चिकन जर भेटलं ते घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता आपण चिकन शिजवून घेणार आहोत सुरुवातीला. त्यासाठी काय करायचं नाही, एक छोटंसं वाटण इथं आपल्याला करायचं आहे. त्यासाठी इथं मी थोडंसं सुकं खोबरं, त्यानंतर इंचभर आलं घेतलेलं आहे आणि एक संपूर्ण लसणाची जी गाठ असते ती सगळी सोलून इथं मी घेतलेली आहे. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आहेत. व्यवस्थित पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं. यामध्ये पाणी घातलं तर परतण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं नाही. आता इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे चॉपरमध्ये घातले होते, पण मुलांनी याआधीच थोडंसं चॉप केलेलं आहे. पण आपल्याला थोडंसं आणखी बारीक चॉप करायचं आहे, त्यामुळे मी पुन्हा इथं थोडंसं चॉप करून घेतलेलं आहे. तुम्ही बारीक चिरून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. अगदी यामध्ये ना व्यवस्थित चॉप होऊन जातं. आता इथं आपला कांदासुद्धा छान असा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि आपण मस्त असं छोटंसं वाटणसुद्धा केलेलं आहे. आता इथं तुम्हाला जितपत तेल घालायचं आहे त्या अंदाजाने तेलाचा वापर करायचा. तिथं मी 2 ते 2.5 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त वाढवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा यामध्ये घालायचा. कांदा छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये. इथं आपल्याला कांदा खूप जास्त असा डार्क करायचा नाही, हलकासा पिंकिश झाला की तयार केलेलं हिरवं वाटण यामध्ये घालायचं. भरपूर थंडी आहे, त्यामुळे हे सूप मी थोडंसं जास्त बनवत असते माझ्या मुलीसाठी, का तर तिला हे अळणी सूप प्रचंड आवडतं. मी नेहमी ज्या वेळेस चिकन बनवते त्यावेळेस सूप तिच्यासाठी वेगळं ठेवत असते. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी काढून ठेवू शकता. असं मस्त लागतं आणि थंडीमध्ये असंच प्यायला जरी मुलांना दिलं ना तरीसुद्धा खूप हेल्दी. आता इथं मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तयार केलेलं सगळं वाटण छान असं खमंग हलकासा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं. आता सुरुवातीला 2 मिनटं चिकन आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लगेच इथं मीठ घालायचं नाही. खूपदा मी सांगत असते का तर चिकन जे असतं ना, चिकनला हलकासा स्मेल असतो, त्यामुळं काय होतं ना, लहान मुलं खाणं थोडंसं टाळतात. मी भरपूर व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगत असते. त्यामुळे सुरुवातीला चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा आणि 2 ते 3 मिनटासाठी ना आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे बरं का. इथं मी पुन्हा गॅस थोडासा मोठा केला. हे बघा, मोठा गॅस केला ना तर करपण्याची शक्यता असते, त्यामुळेच गॅस बारीक करायचा. इथे बघा, आपण यामध्ये छान असं सगळं हिरवं वाटण वगैरे घालून परतून घेतलं होतं, तरीसुद्धा याला आणखी पाणी सुटलेलं नाही, म्हणजे हे चिकन व्यवस्थित परतलेलं आहे. सगळं छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मीठ घालायचं. तर इथं 1 किलो चिकनसाठी मी आपला छोटा जो मसाल्याच्यातला चमचा असतो ना त्याने 2 चमचे मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावरती झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनटासाठी इथे झाकण ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मीठ घातल्यामुळे ना याला भरपूर पाणी सुटतं. हे बघा, आणखी आपण झाकण ठेवलं ना तर आणखी याला भरपूर पाणी सुटेल. पण इथं मी ना छोट्या टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. हे बघा, आता हे सगळं गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे. कोमट नाही तर चांगलं व्यवस्थित गरम करून यामध्ये पाणी घालायचं. व्यवस्थित पाणी गरम करून घातलं की चिकन चिवट होत नाही. कोमट पाणी घातलं ना तर चिकन चिवट होण्याची शक्यता असते, त्यामुळे छान कडक पाणी गरम करून यामध्ये घालायचं, म्हणजे चिकन मऊसूद शिजलं जातं. नाही तर ते खाताना असं चोथट लागतं, हे लक्षात ठेवा. यावरती झाकण ठेवून चिकन शिजवायचं. आता यावरती झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत मी इथं शिजवून घेतलेलं आहे. अगदी 5 ते 10 मिनटाचा वेळ लागतो. सुरुवातीला आपण चांगलं 7-8 मिनटासाठी चिकन परतून घेतलं, त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि पुन्हा व्यवस्थित शिजेपर्यंत हे शिजवून घेतलेलं आहे. चिकन शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. जर तुम्ही गावठी चिकन घेतलं तर त्याला शिजायला वेळ लागतो, किंवा तुम्ही कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ शकता, व्यवस्थित शिजलं जातं. आता हे अळणी सूप तयार आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल ना तर त्यांना हे तुम्ही खायला देऊ शकता, गरमागरम भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत. तर चला, आता आपण मस्त
वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी 2 चमचे चणा डाळ घेतलेली आहे, अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस, 1 चमचा धणे, थोडासा दालचिनीचा तुकडा, त्यानंतर 2 लवंग, 2 मिरी, तेजपत्ते जे आहेत ते घेतलेले आहेत, 2-3 पानं. इथं जर लवंग मिरी तुम्हाला नसेल आवडत, नाही घातली ना तरीसुद्धा चालणार आहे, पण तीळ, खसखस आणि धणे जरूर घाला, ज्यामुळे आपल्या भाजीला चव छान येते. त्यानंतर इथं मी थोडंसं खोबरं किसून घातलेलं आहे. किसून घातलं ना म्हणजे वाटण व्यवस्थित तयार होतं, असं रवाळ वाटण नाही होत, छान असं मौसूद वाटण तयार होतं. नाहीतर मग ते व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं जात नाही. आणि अशा पद्धतीने जर भाजून घेतलं ना तर ते खूप मस्त भाजलंसुद्धा जातं. आता इथे बघा, याला मस्त असा रंग आलेला आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्येच हे व्यवस्थित भाजलं जातं. चणा डाळ घातल्यामुळं भाजीला छान दाटसरपणा येतो, शिवाय चवसुद्धा खूप खमंग येते. तुम्ही कधी नसेल या पद्धतीने भाजी ट्राय केली ना तर एकदा या पद्धतीने जरूर बनवा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर पेजला फॉलो करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा. आता इथं मी मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. थोडंसं तेल घातलं कढईमध्ये आणि त्यामध्ये हा कांदा आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट गॅसवर जरी भाजला तरीसुद्धा चालणार आहे. पण जर लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्यामध्ये जर आपण मसाले भाजले ना, व्हेज नॉनव्हेज कोणतीही भाजी असो त्याला चव अप्रतिम येते, हे नेहमी लक्षात ठेवा. खूपदा मी ही गोष्ट सांगत असते. आणि भरपूर आपल्या चॅनलवर म्हणजे नॉनव्हेजच्या ज्या रेसिपी आहेत ना त्या खूप छान त्यांना रिस्पॉन्स असतो, त्यामुळे मी बहुतेकदा नॉनव्हेजच्या रेसिपीज आवडीने अपलोड करत असते. आता इथे बघा, कांदासुद्धा छान असा भाजलेला आहे. आता हा मी काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता याला मस्त असा रंग आलेला आहे. आता सुरुवातीला आपण छोटंसं वाटण केलं होतं, त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, सुकं खोबरं घालून छान वाटण तयार केलं होतं. त्यामुळे इथं मी आता इथे लसूण किंवा आलं घातलेलं नाही, फक्त थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर इथं पावडर मसाल्यामध्ये घरगुती जे काळं तिखट असतं ते 1.5 चमचा, त्यानंतर 1 चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता तुमच्याकडे जर काळं तिखट नसेल तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला घालू शकता. आता हे सगळे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे. आता इथे आपण 1 किलो चिकनची ही भाजी बनवत आहोत, त्यामुळे त्याच टोपामध्ये मी तसंच ठेवलं आहे. आणि जी आपली मसाला भाजलेली जी कढई आहे त्याचमध्ये मी 2 चमचे तेल घातलं होतं आणि त्यामध्ये हे सुरुवातीला पावडर मसाले गॅस बारीक करून मी परतून घेतले आणि त्यानंतर हे जे आपण वाटण बनवले ते यामध्ये घालायचं. अशाने काय होतं ना, खूपदा मोठं जर भांडं असेल तर यातली त्यात काढून घ्या, पुन्हा त्या भाजी फोडणी द्या, यामध्ये म्हणजे खूपच जास्त भांड्यांचा पसारा होतो. त्यामुळे मी जे भांडं आपलं म्हणजे कढई, ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजला त्यामध्येच हे मी वाटणसुद्धा छान असं परतून घेणार आहे. हे बघा, जर पावडर मसाले सुरुवातीला तेलामध्ये फ्राय करून घेतले ना तर तर्री खूप छान येते, म्हणजेच कट खूप छान येतो, चवसुद्धा अप्रतिम लागते. आणि लोखंडी भांडे म्हणजे माझे पर्सनली फेवरेट आहेत. त्यामध्ये काही स्वयंपाक बनवायचं म्हटलं ना मला खूप जास्त म्हणजे आवडतं आणि त्यामध्ये ना भाज्यांची चव खूप मस्त येते. ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी जर लोखंडी तव्यामध्ये बनवली ना तर त्याची चव खूप मस्त लागते. आणि आपण ॲल्युमिनियमच्या तव्यामध्ये जर भाकरी बनवली ना तर ती थोडीशी अशी ओलसर होते, तुम्ही कधीही नोटीस करा. त्यामुळे इथं मी शक्यतो लोखंडी भांडे मला आवडतात, त्यामध्येच मी जास्त बनवत असते. आता जे आपण तयार केलेलं वाटण छान असं परतून घेतलं, त्यानंतर आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं त्या टोपामध्ये हा सगळा मसाला मी घातलेला आहे. पुन्हा थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे. आता मी सुरुवातीला सूप थोडंसं जास्त बनवलं होतं, यामधलं 1 वाटी सूप मी काढून ठेवलं आणि थोडंसं चिकन माझ्या मुलीसाठी काढून ठेवलेलं आहे. का तर लहान मुलं शक्यता तिखट थोडंसं कमी खातात आणि घरातील जे मोठे असतात त्यांना तिखट थोडं आवडतं, त्यामुळे थोडंसं काढून ठेवलेलं आहे. 5 ते 6 मिनटासाठी हा रस्सा खळखळून उकळून घ्यायचा. मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत खूप जास्त भारी लागतो. त्यामुळे मंडळी ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. कशी वाटली ना ते कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.